आणि भारत पाकिस्तान सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय। या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार, सलामीवीर अभिषेक शर्मा किती रन्स काढणार, या संदर्भामध्ये मुंबईच्या शिवाजी पार्कमधील क्रिकेटपटूंशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। आज मतलब इंडिया का थोड़ा पाला भारी रहेगा और अच्छा गेम होएगा, थोड़ा टफ होएगा, पर इंडिया जैसे अच्छा खेलते आ रहे वैसे ही करेंगे, कुछ एक्स्ट्रा करने की जाएंगे ना वो। इंडिया की मैच एक्चुअली मैं पूरा इंडिया को सपोर्ट करता हूँ एंड एवरी मैच अच्छे से जाएगा एंड आज तो है तो आई एम फुल विथ एवरी प्लेयर कि मेरे को बस मैच देखना है एंड आई हैव टू एंजॉय और स्किल्स जो मिलते हैं आई विल ग्रैब इट। आज इंडिया पाकिस्तान का मैच है, बहुत इंटरेस्टिंग होने वाला है। अभिषेक शर्मा और तिलक वर्मा उन लोग की पेल देगा। बुमराह और अर्शदीप भी है अपने बॉलिंग में और सबको पता है इंडिया जीतने वाली है। पाकिस्तान की वो नहीं है, वो जीत सकते इंडिया के सामने, इतनी अच्छी टीम है। हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वो भी फिनिशर है अच्छे। सूर्य कुमार यादव भी मार लेगा 50 और मुझे लगता है अभिषेक शर्मा सेंचुरी मारेगा। आणि मुंबईनंतर ठाण्यातल्या क्रिकेटपटूंच्या भावना काय आहेत ते देखील पाहूयात। आज मला असं वाटतं की सूर्यकुमार यादव चांगला खेळू शकतो आणि जसप्रीत बुमराह पण जास्त विकेट काढू शकतो आणि इंडिया इझिली जिंकू शकतो। तुला काय वाटतंय? मला ईशान किशन कडून खूप होप्स आहेत की तो आज सेंचुरी किंवा हाफ सेंचुरी तरी मारेल। मला वाटतं की ईशान किशनची आज सेंचुरी होऊन दे आणि हार्दिक पांड्या बेस्ट बॉलिंग करू आणि बुमराहचा कमबॅक आहे। तुला काय वाटतं? मला असं वाटतं हार्दिक पांड्या चांगला खेळायला पाहिजे, कारण त्यांची 60-70 रन पाहिजे। तिलक वर्मा जास्त स्कोर बनवेल आणि बुमराह जास्त विकेट घेईल। आणि यानंतर पुण्यातल्या क्रिकेट प्रेमींनी आणि क्रिकेटपटूंनी काय भावना व्यक्त केलेली आहे तीही बघूयात। देशभरातील क्रिकेट प्रेमींचं आज एकीकडेच लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे हाय व्होल्टेज मॅच भारत पाकिस्तान। उत्साह बघतोय, सगळे क्रिकेट प्रेमी आपल्या सोबत आहेत आणि एकच जयघोष इंडिया इंडिया। कशी तयारी आहे आणि काय उत्सुकता आहे त्यांच्यामध्ये? दादा, जोरदार तयारी आहे, सकाळपासूनच ग्राउंडवर आहे। ज्या पद्धतीने आपण पाहताय की दोन्ही बाजूला क्रिकेट चालू आहे, आज अभिमानाची गोष्ट आहे की भारताचं मॅच पाकिस्तान बरोबर आहे आणि आम्हाला 100% विश्वास आहे की आमचा भारतच जिंकणार आणि 100% भारतच जिंकणार। तयारी केली का यासाठी? काय खास तयारी? म्हणजे तिकडे क्रिकेट पण पाहिलं जातं आणि इन ॲक्शन मध्ये इकडे गेम पण चांगलं दाखवलं जातं एकंदरीत। इथं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेडनी जी मॅच भरवलेली आहे, आजची मॅच जिंकून आम्ही इंडियासाठी सगळेजण खूप 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 त्यांना विशेष आहे आणि मॅच ही इंडिया जिंकणार आहे याबद्दल कोणालाही शंका नाहीये। सूर्यकुमारकडून खूप अपेक्षा आहेत आणि आज आपल्याला 8-1 करायचं आहे। म्हणजे या अगोदर देखील अनेक वेळा आपण पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवलं, एक वेगळा उत्साह असतो नेहमी पाकिस्तानला हरवायला। भारत पाकिस्तान मॅच मध्ये पाकिस्तान प्रत्येक वेळेस हारत गेलेला आहे आणि भारतच जिंकणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे। तयारी एकदम जोरात चालू असणार आहे, आपल्या प्लेयर्सची 100% सगळे देणार आणि आपणच जिंकणार, इंडियाच जिंकणार। ही मॅच जशी हाय व्होल्टेज असणार आहे त्याच पद्धतीने भारतच ही मॅच जिंकेल असा विश्वास या सगळ्या क्रिकेट प्रेमींना दिसतोय। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। आणि पुण्यानंतर आता जाऊयात नागपूरमध्ये। नागपुरातल्या क्रिकेट प्रेमींनी आणि क्रिकेटपटूंनी काय नेमकी भावना व्यक्त केलेली आहे पाहूयात। वर्ल्ड कप असो किंवा भारत पाकिस्तान हेड टू हेड असो, भारताचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे। आज पुनरावृत्ती होणार आहे, नक्कीच पुनरावृत्ती होणार आहे आणि आज भारत हा पाकिस्तानला पराभूत करणार आहे आणि हे नक्की आहे आणि जो 7-1चा रेकॉर्ड आहे तो आपण आज 8-1 करणार हे नक्की आहे। ते खेळायला आले असेल पण आज त्यांना मुकाबला खूप खतरनाक होणार आहे। आज अभिषेक शर्मा आपला जो बॅट्समॅन आहे तो वापस आलेला आहे इंडियन टीममध्ये। अजून ईशान किशन तर आपल्याला माहीतच आहे, तो तर एकदम वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे। सूर्यकुमार यादवच्या कप्तानीच्या श्रेणीमध्ये आपले हे पोरं खूप चांगले खेळतील आणि भारताला जिंकवतील। आज शिवरात्रीच्या पर्वात महाकालचा आशीर्वाद भारतासोबत राहणार आहे आणि आज भारत
या पाकिस्तानांचे छक्के छुडवून देणार आहे. आपली बॅटिंग लाईन खूप लांबपर्यंत आहे. 8-9 पर्यंत आपण बॅटिंग करू शकतो. बॅटिंग लाईन आपली खूप मोठी आहे, त्यामुळं आपल्याला काही विशेष प्रॉब्लेम येणार नाही. आपले पहिले 2-4 पण डाऊन गेले बॅट्समन तरी काही प्रॉब्लेम नाही. आपला एक पण बॅट्समन पूर्ण मॅच म्हणजे जिंकू शकतो एवढी क्षमता आपल्या बॅटिंग लाईनमध्ये आहे. आणि बॉलिंग तर विशेष नाही. पाकिस्तान चिर प्रतिद्वंदी आहे भारताचा आणि आज पुन्हा समोर आहे. इंडियन बॅटिंग लाईन खूप सध्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानचे प्लेयर्स भलेही चांगलं खेळत आहेत, पण इंडिया त्यांच्यावर मात करेल हे नक्कीच, त्याच्यात काहीच वाद नाही. शिवरात्रीची ही रात्र आहे, त्यामुळे नक्कीच महाकालचा आशीर्वाद भारतीय संघाच्या मागे आहे अशा पद्धतीचा आशावाद जो आहे तो या क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. आणि आजच्या सामन्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल असं भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनं म्हटलंय. तर भारत पाकिस्तान सामना नेहमीप्रमाणे हाय व्होल्टेज होईल असा विश्वास हा माजी क्रिकेटपटू केदार जाधवनं व्यक्त केला. वो अच्छी टीम है यार, वो मारते हैं, छक्के मारते हैं बहुत. इंडिया की बल्लेबाज अभिषेक शर्मा फिट है, वो इंडिया के लिए बहुत अच्छी खबर है. हाँ, तो बहुत गुड विशेस इंडिया के लिए. बुमराह, अक्षर सारे हैं, वरुण, एक एक करके ईशान किशन, अभिषेक शर्मा, पांड्या, दुबे सब छक्के मारते हैं. जी, बहुत उत्साह वाला मैच रहता है, बहुत हाई वोल्टेज, एक एंटरटेनिंग इवेंट है. स्पोर्टिंग इवेंट मैं बोलूँगा कि पूरे विश्व में जो टॉप 5 मेजर स्पोर्टिंग इवेंट रहेंगे उसमें डेफिनेटली इंडिया पाकिस्तान का वर्ल्ड कप वाला मैच उसमें ज़रूर शामिल होगा. तो बहुत सारी एक्सपेक्टेशंस रहती है, खास करके इंडिया हमेशा से वर्ल्ड कप में जीतती आ रही है पाकिस्तान के खिलाफ. इंडियन टीम बहुत ही शानदार जीत हासिल करेगी पाकिस्तान के खिलाफ. इस बात का मुझे लगता है एक ही जवाब है, बाप आखिर में बाप होता है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.